सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर कलीमुद्दीन शेख साहेब, तसेच संस्थेतील सर्व अधिकारी वर्ग, सर्व विषय सहाय्यक, त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यात सर्व जोडले गेलेले पर्यवेक्षीय यंत्रणा, त्याचबरोबर सर्व शिक्षक बांधव भगिनी आणि महत्वाचं म्हणजे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर बी चव्हाण साहेब, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक जायस्वाल साहेब, या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करते. औरंगाबाद जिल्हा माझ्यासाठी नवा नाहीये आणि ह्या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे सर्व मला माहिती आहेत, सर्वांचा माझा परिचय आहे. त्यामुळे ह्यातूनच जाधव सरांनी मला एक जबाबदारी दिली आणि शिक्षक शिक्षणावर मी बोलावं असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांचं जे सांगणं होतं ते शिरसावंत मानून मी आता आपल्या समोर शिक्षक शिक्षण या विषयावर आपल्याशी संवाद साधते. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आलं आणि ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अनेक प्रश्न निर्माण झाले की ह्यात काय, आणि म्हणूनच ह्या संस्थेच्या कल्पक संचालक अत्यंत विचारी आणि त्यांच्या व्यासंगी भूमिकेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या संदर्भात अनेक पद्धतीने विचार विमर्श व्हावा, सर्वांना हे धोरण माहिती व्हावं, ह्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरच्या तज्ज्ञांचं नोव्हेंबर महिन्यामध्ये वेबिनार आयोजित झाला आणि त्यातून महत्वाचे विषय सर्वांसमोर ठेवण्यात आले. डॉक्टर बेलसरे मॅडम ह्या आपल्याला माहितीच आहेत, शिक्षण प्रशिक्षण आणि शिक्षक शिक्षणात व्यासंग आहे आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या बारकाव्यानुसार त्यांनी ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील अनेक महत्वाची पैलू त्या निमित्ताने उलगडले जातील. जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातून तालुक्यांपर्यंत आणि गावांपर्यंत आणि प्रत्येक शिक्षकांपर्यंत ह्या धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातलं एक वातावरण तयार होईल असा एक हेतू ठेवून हे वेबिनारचं आयोजन राज्यस्तरावर मिपा संस्थेमार्फत करण्यात आलं आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांना आवाहन होतं की सगळ्यांनी ह्या वेबिनारचं आयोजन करावं. आणि आपल्याला सांगायला आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार आयोजित केलेले आहेत आणि अत्यंत उत्कृष्टपणे भारतामध्ये पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर खूप मोठी चर्चा, विचार विनिमय होत आहे आणि त्यातून नवे आयाम आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उलगडले जात आहेत. सांगण्याचा उद्देश हा की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अनेक प्रकारची माहिती आपल्याला समजणार आहे. तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टींची अपेक्षा केलेली आहे आणि शाळा ही परिपूर्ण असली पाहिजे, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे त्रिकाला बाधित सत्य आहे आणि परिणामकारक शालेय व्यवस्थापनासाठी पुरेशा भौतिक सुविधा हव्या आहेत, हे जे आपल्याला समोर दिसतंय ह्या सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत. परंतु दुर्दैवाने आज स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष झाली तरी बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक शाळेपर्यंत अजूनही अपुऱ्या आहेत आणि म्हणूनच त्यावर खूप मोठं काम करण्याची गरज आहे. पण शालेय व्यवस्थापनाबरोबरच शिक्षक हा खूप महत्वाचा आहे आणि ह्या शिक्षकाचं सक्षमीकरण करणं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणूनच आपल्याला जी स्लाइड दिसतीये त्याच्यामध्ये पूर्वीचं शिक्षकाचं स्थान सांगितलं गेलंय. प्रत्येक स्लाइड मधले जे मुद्दे आहेत हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे MHRD यांनी तयार केलं आणि त्याचं जे डॉक्युमेंट आहे 63 पानांचं त्यातून घेतलेलं आहे आणि त्यातलाच घटक जो 5वा आहे शिक्षक, यावर जो प्रकाशझोत टाकला आहे त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे की पूर्वी शिक्षकाचं समाजातलं स्थान किती महत्वाचं होतं, की गावातला सर्वात हुशार माणूस हा शिक्षक व्हायचा, जो सर्वोत्तम असायचा, विद्वान असायचा आणि तो समाजात आदरणीय असायचा, कारण तो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारा होता. परंतु हळूहळू आज आपण बघतोय NEP सांगतंय की आज शिक्षक शिक्षणाचा दर्जा, भरतीची प्रक्रिया आणि ह्या ज्या सेवा शर्ती आहेत या अपेक्षेप्रमाणे नाहीत असं अनेक वेळा बोललं जातंय. त्याचबरोबर ह्या शिक्षकांना उच्च आदर आणि उच्च स्थानी पुनर्स्थापित करण्याची गरज आहे आणि सर्वोत्तम आणि विद्वान शिक्षकांची कमतरता आहे असं हे धोरण म्हणतंय. आणि या धोरणातल्या 5व्या प्रकरणातल्या शिक्षकांच्या या भूमिकेत मग आज गरज कशाची आहे, तर खूप चांगले लोक शिक्षकाच्या ह्या व्यवसायात आले पाहिजे, त्यांचं भविष्य उज्ज्वल असलं पाहिजे, त्यांना प्रेरणेची गरज आहे, सक्षमीकरणाची गरज आहे आणि त्यातूनच आपोआपच त्यांचा दर्जा आणि आदर वाढणारच आहे. आणि म्हणूनच या सगळ्यातूनच शिक्षक हा 5वा भाग त्यामधून उलगडला गेलेला आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की परिणामकारक शालेय व्यवस्थापन आपण बघितलं, पण सर्वात महत्वाचा शिक्षकच आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे. आणि म्हणून नेल्सन बोसिंग काय म्हणतोय ते बघा, तो म्हणतोय की सेंटर प्लेसला टीचर आहे. कुठलीही स्कीम आणा शिक्षणाची, त्याच्यामध्ये शिक्षक जर महत्वाचा हा केंद्रीभूत असेल, त्याला सगळ्याच गोष्टी माहिती असतील तर निश्चितपणे शिक्षण प्रक्रिया ही उज्ज्वल होणारच. आपले गुरुदेव टागोर हे काय म्हणतात बघा की शिक्षक हा म्हणजे रिअल एज्युकेशन कॅन बी इम्पार्टेड बाय टीचर अँड नॉट एनी मेथड, म्हणजे
खरंच शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षक या माध्यमातूनच द्यावं लागेल. शिक्षक ही जी अशी व्यक्ती आहे की ज्यातून शिक्षण हे पर्कोलेट होणार आहे, एखाद्या पद्धतीतून नाही, असं टागोरांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर शेल्टन डेव्हिस हे शिक्षणातले तत्ववेत्ते काय म्हणतात की सर्वात महत्वाचे जे व्हॅल्यू आहे, जे मूल्य आहे शिक्षणाचं किंवा शाळेचं, ते महत्वाने शिक्षक यातूनच प्रायमरीली म्हणजे प्राथमिक दृष्ट्या हे महत्वाचं शिक्षकाच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणून शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ठरवलाय आणि म्हणूनच त्यांना निर्णायक घटक असं म्हटलं गेलंय. मग आता आपण बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक डीएड बीएड कॉलेजेस आली आणि त्यातून प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर पडायला लागले आणि हे विद्यार्थी बाहेर पडत असताना त्यातून संख्येचा प्रस्फोट व्हायला लागला आणि त्यातूनच निश्चितपणे बेकारी वाढायला लागली आणि मग ह्या बेकारीतून आपोआपच शिक्षण संस्थांच्या अडचणी तर वाढायलाच लागल्या, त्याचबरोबर शिक्षण संस्थांवर शंका उपस्थित व्हायला लागल्या आणि मग काय करायला पाहिजे हे धोरणाने निश्चित केलं. म्हणून आता आपण बघतोय की शिक्षणाची पात्रता काय असली पाहिजे. या स्लाइड मध्ये आपल्याला हे 3 भाग दिसत आहेत. तर त्यामध्ये 2030 पर्यंत अध्यापनासाठीची जी किमान पात्रता आहे ती 4 वर्षीय एकात्मिक शिक्षणशास्त्र पदवी ही असणार आहे. एकात्मिक बीएड म्हणजे काय, आता आपण आतापर्यंत पाहिलं की मुलं 12वी होऊन डीएड व्हायचे किंवा मुलं बीए बीएससी बीकॉम होऊन बीएड व्हायचे, म्हणजे त्यांना हे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी वेगळ्या कॉलेजमध्ये जावं लागायचं आणि त्यांचं जे नियमित शिक्षण आहे ते वेगळ्या कॉलेजमध्ये व्हायचं आणि मग आशय आणि अध्यापनाच्या पद्धती यांची सांगड किंवा ह्याचं एकात्मीकरण कधी कधी होत होतं, कधी कधी होत नव्हतं. म्हणजे अनेक शिक्षक आपण असे बघतोय की त्यांचा आशय खूप चांगला आहे, परंतु डिलिव्हरिंग मेथड म्हणजे त्यांना जे सांगायचं आहे, ते शिकवायचं आहे, जे बोलायचं आहे, जे संप्रेषणाचं माध्यम आहे, त्याचं कौशल्यामध्ये थोडीशी कुठेतरी कमतरता आहे किंवा खूप छान कौशल्य आहे, प्रभाव खूप चांगला आहे, परंतु नेमकं काय सांगायचंय, आशय मात्र पुरेसा नाही. मग ह्यावरच धोरणाने खूप मोठा विचार केलाय आणि हे 4 वर्षाचं एकात्मिक बीएड आणलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की विस्तृत ज्ञान आशय आणि अध्यापन पद्धती ह्या दोन्ही गोष्टी एकात्मिक स्वरूपात ह्या भरीव प्रात्यक्षिक कार्ययुक्त हे प्रशिक्षण असेल आणि म्हणूनच 4 वर्षीय एकात्मिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम देणाऱ्या बहुविद्याशाखीय संस्था ह्या तयार होतील. आता बहुविद्याशाखीय म्हणजे जिथे आर्ट सायन्स कॉमर्स सोबतच बीएड हे शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि मग 2030 पर्यंत एकात्मिक बीएड हे सगळीकडे सुरू होऊन जातील. आणि त्याचबरोबर आता 2 वर्षाचं बीएड काय आहे, तर ज्यांनी आधीच विशिष्ट विषयात पदवी मिळवलेली आहे अशांसाठी हे आहे की जिथे अभ्यासक्रम हा सोयीस्कररित्या 2 वर्षीय म्हणजे अभ्यासक्रम देणाऱ्या विद्याशाखीय संस्था ज्या आहेत त्या 2 वर्षीय शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुद्धा देऊ शकतील आणि त्यांनी ज्या मुलांनी आधीच एखाद्या विषयामध्ये पदवी मिळवलेली आहे अशांसाठी हा 2 वर्षांचा बीएड असेल. त्याचबरोबर एक अभ्यासक्रम आहे 1 वर्षाच्या बीएडचा. त्यामध्ये काय असेल तर इथे अभ्यासक्रम हा ज्यांच्यासाठी असेल ज्यांनी 4 वर्षीय बहुविद्याशाखीय स्नातक पदवीच्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेलं असेल, म्हणजे त्यांनी एकतर त्यांची ग्रॅज्युएशन डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करून 1 वर्षाचं बीएड त्यांना करायचं आहे. तर अशा पद्धतीने 4 वर्षीय एकात्मिक शिक्षणशास्त्र पदवी देणाऱ्या बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था ह्या शिक्षण देऊ शकतील. सांगण्याचा उद्देश हा आहे की आज शिक्षण पात्रता ही जरी असली तरी आता मात्र नव्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला एकात्मिक बीएड नुसारच शिकायचं आहे. त्यातून अध्यापनाची पद्धती आणि आशय यांचं एकात्मीकरण होऊन शिक्षक हे जास्त समृद्ध होण्यासाठी हा शासनाचा किंवा ह्या एनईपीचा हा महत्वाचा उद्देश आहे. आता ह्यामध्ये बघा की इथे दिलंय की 2030 पर्यंत सगळीकडे म्हणजे प्रक्रिया सुरू व्हायला वेळ लागतो, परंतु ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गतिमान होते आणि तसतसे बदल होत जातात आणि मग हे बदल मात्र 2030 पर्यंत पूर्ण होतील आणि सगळ्या बहुविद्याशाखीय महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मात्र शिक्षण हे रुळायला लागेल आणि रुजायला लागेल आणि 2030 पासून मात्र आपल्याला असे वेगवेगळे कॉलेजेस, व्यवसाय शिक्षणाचं कॉलेज आणि पदवीचं कॉलेज असं दिसणारच नाही, तर हे सर्व बहुविद्याशाखीय विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये आपल्याला दिसायला लागेल. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्याला मुक्त पद्धतीचं शिक्षण सुद्धा घेता येईल. मग ह्या मुक्त शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने किंवा डिस्टन्स एज्युकेशननी हे विद्यार्थ्यांना हे पूर्ण करता येईल आणि ह्यातून विद्यार्थी स्वतःला सक्षम करायला लागेल. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यापन शास्त्रातील कालसिद्ध तंत्र म्हणजे काही तंत्र ही पूर्वीपासूनच सर्वश्रुत आहेत आणि त्याला काही बगल
बदल दिलेली नाहीये, म्हणजे ती बदलवून काही नव्याने सगळं आणलेलं आहे असं नाही. आता उदाहरणार्थ आपण सूक्ष्म अध्यापनात शिकलो की कथन कौशल्य कसं असावं, प्रश्न विचारण्याचं कौशल्य कसं असावं हे सिद्ध झालंय, आणि बहुस्तरीय अध्यापन कसं, ह्या सगळ्या गोष्टी जर सिद्ध झालेल्या आहेत तर त्या सिद्ध झालेल्या गोष्टी सुद्धा आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये इनकल्केट होणार आहेत किंवा त्या समाविष्ट होणार आहेत. आणि म्हणूनच यातूनच आपल्याला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सक्षम करायचं आहे. त्याचबरोबर शेवटचा जर भाग आपण बघितला की विद्यार्थ्यांना स्थानिक कला ज्या आहेत त्या जर मुलांना शिकायच्या असतील तर स्थानिक व्यक्तीला हे प्राधान्य असेल किंवा त्यांना संधी असतील प्रमुख निदेशक म्हणून बनण्याची, आणि त्यातून त्यांचं अध्यापन होण्यासाठी किंवा त्यांचं सक्षमीकरण होण्यासाठी डाएट मार्फत किंवा शाळा संकुलांमार्फत त्यांचं प्रशिक्षण होईल, आणि ते लोक हे जे प्रमुख स्थानिक निदेशक आहेत ते विद्यार्थ्यांना कला शिकवतील, संगीत शिकवतील, शेतीतल्या काही गोष्टी शिकवतील, काही सुतारकाम शिकवतील. अनेक आपल्याला माहिती की एनईपीनी आता व्यावसायिक शिक्षणाचा पुनरुच्चार तर केलाच आहे आणि व्यावसायिक शिक्षण आता शिक्षणामध्ये इनकल्केट होत आहे, आणि त्याला अनुसरूनच हे जे प्रमुख निदेशक आहेत हे प्रमुख निदेशक त्यांच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत हे जे व्यावसायिक शिक्षण आहे ते नेण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक शिक्षणामध्ये विद्यार्थी आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण या काही वर्षांचा अभ्यास केला तर विद्यार्थी बघतायत की मला कुठे ऍडमिशन मिळतं, ग्रॅज्युएशन त्यांचं झालं की ते ऍडमिशन कुठे मिळतं किंवा 12वी झाल्यानंतर ऍडमिशन कुठे मिळतं, आणि त्यानंतर ते ठरवतात की आता मला कुठे जाता येईल. म्हणजे बरेच वेळा असं झालं की सगळे संपलंय, मग आता मी डीएडला एक फॉर्म भरून ठेवतो आणि काही नाही मिळालं तर मी डीएडला किंवा बीएडला जातो. मात्र आता तसं होता कामा नये, म्हणून एकात्मिक बीएड तर आलेलंच आहे, परंतु प्रज्ञावान मुलं, जी हुशार मुलं आहेत त्यांना शिक्षकी पेशामध्ये प्रवेश करायचा आहे, त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धती किंवा खूप चांगल्या गोष्टी शासनाने किंवा एनईपी ह्या धोरणांनी आणलेल्या आहेत. या धोरणामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे गुणवत्ता आधारित शिष्यवृत्त्या सुरू करतील. ही पहिली गोष्ट आहे की जी आजपर्यंत झाली नव्हती. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आम्हाला शिष्यवृत्त्या मिळतायत आणि त्यातूनच हुशार मुलांचा ओढा निश्चितपणे ह्या पदवीला, ह्या शिक्षणशास्त्र पदवीत येईल आणि प्रज्ञावान मुलं ह्या शिक्षक क्षेत्रात व्यवसायात पदार्पण करतील, आणि निश्चितच हा व्यवसाय किंवा याचा दर्जा तर वाढेलच, सन्मान वाढेल, आणि त्यातूनच आपल्याकडे भविष्याला आकार देणारी पिढी निर्माण होईल. त्याचबरोबर स्थानिक भागात नेमणुकीची तरतूदही यामध्ये केलेली आहे. आपण बघतो की मुली जे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अजूनही मुलींच्या शिक्षणाबाबत भरपूर प्रयत्न सुरू आहेत, परंतु काही वयाच्या काही कालावधीनंतर मग तिचं लग्न करा किंवा तिला बाहेर लांब जाऊ देऊ नका, तिथे इतक्या लांब ती कशी जाऊन नोकरी करेल एकटी, ह्या सगळ्याचा विचार इथे केलाय. आणि स्थानिक नोकरीच्या संधी सुद्धा मुलांना, विशेषतः मुलींना निर्माण केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये काम करायला कुणी तयार नाहीये. मग जर असं असेल तर त्याच्यावर सुद्धा फोकस केलाय की ग्रामीण भागामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण जर द्यायचं असेल, ग्रामीण भागातली मुलं सक्षम व्हायची असेल, त्यांना खूप चांगलं शिक्षण मिळायचं असेल तर दर्जाचे आणि प्रज्ञावान शिक्षक तिथे असले पाहिजेत. मग त्या प्रज्ञावान शिक्षकांसाठी काय करता येईल तर त्यासाठी विशेष योजना आणि विशेष लाभ त्यांना मिळतील या प्रकारची यंत्रणा ह्या धोरणाने शिफारस केलेली आहे की तिथे अशा प्रकारची यंत्रणा असेल, अशा प्रकारचे लाभ असतील की ज्यातून ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी ही प्रज्ञावान शिक्षक तयार होत. आपण बघतोय की शिक्षक जी भरती आहे त्यामध्ये एक परीक्षा आणि त्या परीक्षेतून मुलांना नोकरीच्या संधी निर्माण होतात, परंतु त्यामध्ये वर्ग सादरीकरण, त्या मुलांचं असलेलं कौशल्य, विद्यार्थ्यांशी असलेली आत्मीयता, जवळीकता, त्यांना विद्यार्थ्यांना समजतील या पद्धतीने शिकवण्याचं कौशल्य, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच हा एक महत्वाचा भाग ऍड केलाय की वर्ग सादरीकरण व्हावं किंवा मुलाखती व्हाव्या, ज्यातून त्या शिक्षकाला तपासलं जावं आणि ते तपासून चांगली आणि उत्तम शिक्षक या व्यवसायात येण्यासाठीच्या त्यांच्या संधी खुल्या व्हाव्यात. आपण बघतोय बदलीने अनेक वेळा आपण हैराण होतोय, म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये, आणि मग जर आम्ही हैराण झालो तर आमच्या निश्चितपणे मानसिक स्थितीमध्ये अडचणी येतील, या मानसिक स्थितीतून व्यावसायिक स्थितीत अडचणी येतील, आणि यातूनच निश्चितपणे कुठेतरी शिकण्यावर परिणाम होईल. आणि म्हणूनच वारंवार बदली पद्धतीला लगाम घालण्यासाठी संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. त्याचबरोबर शाळेजवळ निवास व्यवस्था हवी असेल तर त्याचा पण पुरस्कार केलाय की शिक्षकांना, औरंगाबाद मध्ये असलेले शिक्षक कधी जातील वैजापूरच्या इंटिरियरला, 80 किलोमीटर नंतर अजून पुढे 15 किलोमीटर, यासाठी खूप अडचणी येतात आणि त्यांना घरीही राहणं गरजेचं असतं. मग अशा वेळी त्यांना वाढीव
गरीब घरभत्त्याची योजना असेल किंवा शाळेजवळ त्यांच्या निवासाची व्यवस्था असेल. एकूणच चांगल्या शिक्षकांनी यामध्ये पदार्पण करावं यासाठीची यंत्रणा ह्या शैक्षणिक धोरणांनी केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शिक्षक हा जितका सक्षम असेल तितकी शिक्षण यंत्रणा जास्त सक्षम होईल. हे आपण बघितलंय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मध्ये. आपण बघितलं की शिक्षक खरोखरच सक्षम झाले आणि संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणेने साथ दिली आणि शिक्षक पर्यवेक्षीय यंत्रणा यांनी एकमेकांच्या हातात हात घालून आपण बघतोय की स्थानिक व्यवस्थापनाच्या शाळा एका उंचीवर गेल्या आणि त्यातून आपला महाराष्ट्र खूप पुढे गेला. सांगण्याचा उद्देश हा की शिक्षक हा खूप महत्वाचा घटक आहे आणि मग शिक्षकांना जर चांगल्या संधी मिळाल्या तर निश्चितपणे शिक्षकांचं व्यावसायिक कौशल्य वाढीला लागेल. आपल्याला माहिती आहे की खरोखर माणूस नावाचा प्राणी हा माणूस असतो का, हा प्रश्न केल्यावर आपण विचारात पडतो आणि लक्षात येतं की माणूस असणं आणि माणूस नावाचा प्राणी असणं यात फरक आहे. तो प्राणी असतो तेव्हा तो सहज प्रवृत्तीच्या अधीन असतो. भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं, शरीराशी निगडीत प्रवृत्तीच्या अधीन होतो. हे कोण, तर हा प्राणी. हे तर प्राणित्वाचे लक्षण आहे. आणि मग याहून माणूस वेगळा आहे का, मग आम्ही माणसाला वेगळं का करतोय प्राण्यापासून, तर माणूस हा मात्र ह्या सगळ्या प्रवृत्तीचं नियमन करत असतो. जर तो नियमन करत नसेल तर मग तो मात्र प्राणी ठरवला जातो. कारण भूक लागली तर तो उपाशी राहील, झोप आली तरी तो जागाच राहील. यात त्याचं माणूस पण दडलंय. आधी तो माणूस नावाचा प्राणी असतो आणि नंतर तो हळूहळू माणूस बनतो. मग आई वडिलांचे संस्कार, समाज, संस्कृती, मूल्य ह्या गोष्टींमधून तर तो शिकतोच, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणातून तो शिकतो याबद्दल कुणाचं दुमत नसावं. आणि शिक्षणातून माणूस प्रगल्भ बनतो हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि मोठमोठ्या तत्ववेत्यांनी हेच सांगितलंय की शिक्षण चांगलं दिलं की माणूस निश्चितच चांगला बनतो. आणि हे शिक्षण देण्याचं काम ह्या राज्यातले, जिल्ह्यातले, प्रत्येक गावातले महनीय शिक्षक करतायत आणि त्यातूनच एक खूप सुंदर व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांचं घडतंय. आणि म्हणूनच विद्यार्थ्याच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करायचा असेल, अर्थ म्हणजे मूल्य, हे मूल्य अर्थयुक्त जीवन म्हणजे हे त्याचं माणूस पण आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्याच्या अस्तित्वाला जर अर्थ प्राप्त करायचा असेल तर निश्चितपणे उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांच्या सोबत असले की त्या सहवासातून विद्यार्थी निश्चितपणे उत्तमच होईल. आपल्याला माहितीये की अत्तर विकणारा दुकानदाराच्या दुकानात आपण गेलो की त्या अत्तराचा सुवास आपल्याला निश्चितपणे यायला लागतो. त्यासाठी अत्तर विकत घ्यावं लागत नाही. असाच एक शिक्षक बनला पाहिजे की ज्याच्या सहवासात माणूस आला की त्या शिक्षकांच्या सहवासातले शिक्षकांचे जे गुण आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये आपोआप येण्यासाठी, अनुकरणीय असण्यासाठी हा शिक्षक बनला पाहिजे. तर सांगण्याचा उद्देश हा की शिक्षक भरती आणि नेमणूक जितकी ट्रान्सपरंट असेल, जितकी सक्षम असेल, तितके चांगले शिक्षक आम्हाला मिळतील. आणि म्हणूनच टीईटीचं सक्षमीकरण म्हणजे शिक्षकांची जी एंट्री आहे, शिक्षक जे या व्यवसायात येणार आहेत त्या व्यवसायात येण्यासाठी टीईटीचं सक्षमीकरण करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती की हे जे स्तर करण्यात आलेले आहेत 5+3+3+4, तर ह्यामध्ये प्रत्येक स्तरावर सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा ठेवण्यात आलेली आहे. आणि ह्या शिक्षक पात्रता परीक्षेतून शिक्षक हे तयार होणार आहेत आणि चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. मग ह्या शिक्षक भरतीसाठी शिक्षक तंत्रज्ञान आधारित नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या तंत्रज्ञान आधारित नियोजनामध्ये आपल्याला माहितीये की ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ह्या टीईटीचं नियोजन हे एनटीए मार्फत, नॅशनल टॅलेंट एजन्सी मार्फत होणार आहे आणि त्याचं विस्तारीकरण होऊन भरतीसाठी ही गृहीत धरली जाणार आहे. म्हणजे शिक्षक पात्रता चाचणीचं विस्तारीकरण करून ती शिक्षक पात्रता चाचणी ही नॅशनल टॅलेंट एजन्सी ह्या चाचणीतल्या संपादनुकीसाठी ही गृहीत धरल्या जाणार आहे. आणि मग शिकवण्याची आवड आणि प्रेरणा मोजण्यासाठी आपण बघितलं की वर्ग सादरीकरण आणि मुलाखत ह्याचा भाग असेल आणि शिक्षकांच्या निवड प्रक्रियेमध्ये हा सर्वात महत्वाचा भाग यामध्ये असणार आहे. आपल्याला तिथे दिसतंय की परीक्षेतले गुण आणि प्रात्यक्षिकाचे गुण हे भरतीचे निकष असणार आहे. आणि म्हणूनच आताच यापूर्वी आपण बघितलं की केवळ लेखी कामातून शिक्षक पुढे शिक्षक म्हणून त्याला व्यवसायात पदार्पण करता येणार नाही किंवा मौखिक कामातून किंवा प्रभावी बोलण्यातून करता येणार नाहीये. तर त्यांना त्याच्याकडे असलेला आशय, त्याच्याकडे असलेल्या अध्यापन पद्धती आणि त्यातून ह्या दोन्हींचा एकात्मिक विचार करून जेव्हा तो एक लेखी परीक्षा देईल आणि त्याचबरोबर मौखिक परीक्षा देईल, त्यातून त्याची भरती होऊन त्याची नेमणूक होणार आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की स्थानिक भाषेमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या प्रचलित घरगुती भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी संभाषण करावं ह्यासाठीचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. स्थानिक स्तरावरची मुलं म्हणजे बंजारी भाषेतली मुलं आहेत, ते तो तांडा आहे आणि तिथे ज्या शिक्षकाला बंजारा ही भाषाच येत नाही तर त्याच्याकडे कितीही
कितीही आशय आणि कितीही अध्यापनाच्या उत्तम पद्धती असल्या, प्रभावी असलं त्याचं वक्तव्य बोलणं, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून अशा स्थानिक भाषेत किंवा विद्यार्थ्यांच्या प्रचलित घरगुती भाषेत संभाषण करू शकतील अशांनाही तिथे वाव देणार आहे. आणि म्हणजे एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा एनसीटी आणि आरसीआयच्या सहयोगातून असेल. म्हणजे आपण आज बघतोय की जेव्हा शिक्षकांकडे जेव्हा शाळा भेटीला पर्यवेक्षीय यंत्रणा जाते तेव्हा असं लक्षात येतं की तिथे काही दिव्यांग मुलं आहेत, काही अक्षम मुलं आहेत. मग त्यांना कसं शिकवायचं हा प्रश्न असतो. आणि मग माझ्या वर्गामध्ये 24 मुलं आहेत आणि त्यातले 3 मुलं मात्र हे आहेत, त्याच्यामुळे मी तिथे पुढे जाऊ शकत नाहीये. मग त्यांच्यासाठी मी इथे अडतोय असं शिक्षकांना ह्या अडचणी येऊ नये म्हणून दिव्यांग मुलांसाठी अध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांसाठी सुद्धा काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सोय सुद्धा या शिक्षकांसाठी करण्यात आलेली आहे, जेणेकरून अडचणींचा सामना फील्डवरच्या प्रत्यक्ष अध्यापनातल्या अडचणी कमीत कमी येतील यासाठीचा विचार या धोरणाने केलेला आहे. त्याच्याबरोबर जीईसी ही एक जनरल एज्युकेशन कमिटी आहे. ह्या एज्युकेशन कमिटी ही जी सामान्य शिक्षण ही जी परिषद आहे, ह्या परिषदेच्या सहकार्याने एनसीटीई ची पुनर्रचना होणार आहे आणि त्यातून एक पीएसएसबी तयार होणार आहे. त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. आता शिक्षक शिक्षणातल्या प्रस्तावित सुधारणा काय आहेत बघा. आपल्याला माहिती आहे की 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 19 ते 24 वयोगटातले खूप कमी लोकांना म्हणजे 5% कमी असलेल्या भारतीय कामगारांना औपचारिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण मिळालं. तर इतर देशांमध्ये हे प्रमाण म्हणजे अमेरिकेतलं प्रमाण हे 52% होतं, जर्मनीतलं प्रमाण हे 75% होतं, दक्षिण कोरियातलं प्रमाण हे 96% होतं. आणि ही आकडेवारी झपाट्याने जर वाढवायची गरज असेल तर मात्र आपल्याला विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. मग भावी पिढीला आकार देणाऱ्या शिक्षकांची कुमक घडवण्यासाठी अध्यापक शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. शिक्षकांना घडवण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन, ज्ञान, त्यांच्या वृत्ती, त्यांच्या मूल्यांची रुजवणूक या सगळ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच शिक्षक शिक्षणामध्ये या सगळ्या नवीन घडामोडींचा परिणाम म्हणजे त्यांचा सगळा सार यामध्ये शिक्षक शिक्षणामध्ये केलेला आहे. म्हणजे शिक्षक शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार होत आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आहे. त्याचबरोबर शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्यासाठी म्हणजे परत एकदा आम्हाला तो दर्जा, तो सन्मान शिक्षकांना द्यायचा आहे. आणि त्यासाठी प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचा दर्जा सुधारण्याच्या हेतूने शैक्षणिक निकष पूर्ण न करणाऱ्या दुय्यम दर्जाच्या अकार्यक्षम अध्यापक शिक्षण संस्थांच्या विरुद्ध 1 वर्षाच्या सशर्त मुदतीनंतर कडक कृती करण्यासाठी एक प्रणालीचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे. आपण बघतोय की इथे दिलंय की टीईआय विरुद्ध कडक कारवाई. मग आधी 1 वर्षाची सशर्त मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीनंतर काही नियमनात्मक प्रणालीद्वारे त्यांचं सक्षमीकरण करण्यात येईल. मात्र हे जर होत नसेल तर मात्र निश्चितपणे ह्या संस्था बंद करण्याची तरतूद सुद्धा या धोरणामध्ये दिलेली आहे. आणि म्हणूनच 2030 पर्यंत केवळ शैक्षणिक दृष्ट्या सक्षम, बहुशाखीय आणि एकात्मिक अध्यापक शिक्षण कार्यक्रम अस्तित्वात राहील. आणि 2030 पर्यंत ह्या अशा अनेक घडामोडी करत आपल्याला एक भविष्यवेधी दृष्टिकोनातून शिक्षक शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीने द्यायचंय. त्याचबरोबर अध्यापक शिक्षणासाठी बहुशाखीय आदान आणि उच्च गुणवत्तापूर्ण आशय अध्यापन शास्त्र याचं शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून संमिश्र बहुशाखीय संस्थांमध्ये ते झालं पाहिजे. संमिश्र म्हणजे आताच सांगितल्याप्रमाणे की जिथे सगळं काही शिकायला मिळतंय. बीएड कॉलेजमध्ये किंवा डीएड कॉलेजमध्ये व्यावसायिक अध्यापन शास्त्र पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम एवढंच असेल. मात्र हा जो एकात्मिक अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये काय काय असेल तर त्यामध्ये असेल मानसशास्त्र, तत्वज्ञान, समाजशास्त्र, भारतीय भाषा, कला, संगीत, इतिहास, साहित्य, शारीरिक शिक्षण, विज्ञान, गणित या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये अंतर्भूत असणार आहे, ज्यातून विद्यार्थ्यांचं सक्षमीकरण होण्याचे प्रयत्न निश्चितपणे करण्यात येणार आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे की आराखडा येतो एनसीएफ 2005 आपण बघितला की राष्ट्रीय शिक्षणाचा आराखडा, अभ्यासक्रमाचा आराखडा. मग या 2005 नंतर आपण एससीएफ 2010 आला. केंद्र स्तरावरून जरी सांगितलं गेलेलं असलं तरी काही बदल अपेक्षित आहेत आणि त्यानुसार एनसीएफ नुसार एससीएफ 2010 आला आणि मग स्थानिक आणि राज्याच्या गरजानुसार ह्या आराखड्यामधून काही बदल करून आपला आराखडा झाला आणि त्यानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. जसं ते झालं तसंच शिक्षक शिक्षणामध्ये सुद्धा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग ह्या शिक्षक शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद जी आहे एनसीईआरटी, ही एनसीईआरटी अभ्यासक्रम तयार करते आपल्याला माहितीये. मग त्याच्याशी सल्लामसलत करून एनसीटीई ही 2021 पर्यंत शैक्षणिक धोरण 2020 जे आहे त्यावर आराखडा एनसीएफटी ही 2021 हा तयार होणार आहे. मग हा एनसीएफटी तयार होत असताना
हा आराखडा वेगवेगळे राज्य सरकार, केंद्र शासनाचे संबंधित मंत्रालय, संबंधित शिक्षण विभाग, विविध NGO, तज्ञ संस्था यांच्याशी चर्चा करूनच हा विकसित केला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत हा आराखडा प्रादेशिक भाषेत उपलब्ध होत नव्हता. मात्र ह्या धोरणाने सांगितलंय की सर्व प्रादेशिक भाषा भारतामधल्या त्यातून आपल्याला हा उपलब्ध होणार आहे. म्हणजे हे जे टीचर एज्युकेशन आहे, म्हणजे शिक्षक शिक्षणाचा जो आराखडा आहे, जो NCTE तयार करत असते, ती NCTE आता सर्व प्रादेशिक भाषेमध्ये आपल्याला तो उपलब्ध करून देणार आहे. आणि त्यामध्ये काय असेल तर उदयोन्मुख गरजा आणि अभ्यासक्रम आराखड्यातले बदल यावर चिंतन होईल आणि त्यातून हा आराखडा तयार होईल. आणि त्यातून दर 5-10 वर्षांनी हा आराखडा परत पुनर्विलोकित केला जाईल. म्हणजे या गरजा काय आहेत, त्या गरजानुसार आम्हाला बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या बदलानुसार आम्हाला NCFTE नुसार SCFTE येईल आणि त्यातून काही बदल घडणार आहेत. आपण हे जे बघतोय की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की शिक्षण म्हणजे शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाबाबतच्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये आता आपण बघितलंय की शाळा समूहांची योजना आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये शाळा समूह अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. ज्या आपल्या केंद्रीय शाळा किंवा केंद्र आहेत, त्या केंद्रांमध्ये क्लस्टर्स जे आहेत तिथे खूप चांगल्या प्रकारे काम होत आहे. आणि त्यातून पर्यवेक्षीय कामं तर होतातच आहेत, परंतु गुणवत्ते आधारित पण कामं खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत. तर हे जे आहे शाळा समूहांची निर्मिती आहे, त्या शाळा समूहांच्या निर्मितीबाबतचा आपला जो अभ्यासक्रम आहे शिक्षक शिक्षणाचा, त्यामध्ये हे माहिती त्यामध्ये निश्चितपणे इनकल्केट म्हणजे त्यामध्ये ऍडिशन होणार आहे की शाळा समूह काय आहे, शाळा समूहांमध्ये काय केलं जातं, काय करणं अपेक्षित आहे, त्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा अपेक्षित आहे, त्यामध्ये शिक्षकांचा रोल काय असेल, मुख्याध्यापकांचा रोल काय असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना कसे कसे लाभ होत जातील, यासाठीची सगळी माहिती शाळा समूहामध्ये दिलेलीच आहे. परंतु ती शिक्षक शिक्षण म्हणजे NCFTE म्हणजे आपलं जे शैक्षणिक धोरण असणार आहे, शिक्षक शिक्षणाचं धोरण, त्यामध्ये सुद्धा ते ऍड केलं जाणार आहे, त्याचा समावेश केला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे अध्ययनाचं वातावरण तयार होणार आहे, त्यासाठी पालकांचं सहकार्य तर घेतलंच जाईल. आपल्याला माहितीये की स्थानिक स्तरावर SMC आहेत. ह्या SMC मध्ये अनेक ग्रामस्थ किंवा पालक हे हिरिरीने भाग घेत असतात. आणि म्हणून व्यावसायिक शिक्षणामध्ये स्थानिक स्तरावर काही खूप कला कौशल्य असणारे लोक आहेत, त्यांचा फायदा सुद्धा या शाळा समूहांमध्ये होईल. त्या शाळा समूहांमध्ये जो होणारा फायदा आहे त्याचं ज्ञान ह्या शिक्षक शिक्षणाचा अभ्यासक्रम जे घेत आहेत मुलं, जे भावी शिक्षक होणार आहेत, त्यांना सुद्धा हे ज्ञान देण्याचं काम हे होणार आहे. त्याचबरोबर आपण आता बघतोय की एखाद्या केंद्रामध्ये 10-12 शाळा आहेत आणि या 10-12 शाळांमध्ये काही शाळा अशा आहेत की ज्या खूप छोट्या आहेत आणि मग त्या लहान शाळांमधले शिक्षक अजूनही फारसे जोडले गेले नाही, अशा काही शाळा आहेत. मग ह्या शाळांमध्ये ह्या प्रत्येक शिक्षक हा जोडला जावा शाळा समूहाशी, यासाठीची यंत्रणा कार्यरत आहे. आणि त्याच प्रकारे ह्या शिक्षक शिक्षण धोरणामध्ये सुद्धा शाळा समूहांबाबतची ही सर्व माहिती त्यामध्ये दिली जाणार आहे. आता आपण बघतोय की शिक्षकांचं सक्षमीकरण. मग आता हे शिक्षकांचं सक्षमीकरण करत असताना आता सांगितल्याप्रमाणे NCERT, SCERT आणि वेगवेगळ्या प्रदेशातले शिक्षक आणि विविध तज्ञ हे ह्या ज्या तज्ञ संस्था आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून GEC जी आहे ती सामान्य शिक्षण परिषद, ही यांच्या अंतर्गत PSSB तयार होणार आहे. PSSB म्हणजे काय तर व्यावसायिक मानक निश्चित तयार होणार आहे. मग ही जी व्यावसायिक मानकं आहेत, ह्या व्यावसायिक मानकांनुसार विद्यार्थ्यांना तयार करायचं आहे. मग त्यामध्ये शिक्षकांच्या गरजानुसार तंत्रज्ञान आधारित पूर्व अनुमानाचा अभ्यास हा राज्यांनी करायला पाहिजे आणि तंत्रज्ञानावर आधारित राज्यांमध्ये आम्हाला कसं नियोजन करता येईल शिक्षकांच्या गरजेनुसार हे ठरवलं जाणार आहे. त्याचबरोबर एकल शाळा स्तर म्हणजे काय तर इथे आपण बघितलं की पायाभूत, पूर्व तयारी, मध्य आणि माध्यमिक असे वेगवेगळे स्तर केलेले आहेत. पण ह्या एकल स्तरांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार होणार आहे आणि त्यासाठीचा मानकही NPST तयार करणार आहे. आणि मग त्यातूनच आपल्याला माहिती की प्रत्येक टप्प्यावरील कामगिरी मूल्यांकनासाठी मानकांचा समावेश असेल. शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानक सेवापूर्व शिक्षक शिक्षण कार्यक्रमाचं स्वरूप ही निश्चित करून देईल आणि त्यानंतर राज्याकडून त्याचा अंगीकार होईल. म्हणजे महाराष्ट्र राज्य हे त्याप्रमाणे गरजाधिष्ठित कार्यक्रम तयार करून सेवापूर्व शिक्षक शिक्षण कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा निश्चित करून देणार आहे. मग ही अथॉरिटी कोण आहे तर आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये SCERT आहे, ही विद्या परिषद आहे की जी शिक्षक शिक्षणाचं काम हे करत असते. आणि मग हे सगळं केल्यानंतर वेतनवाढ, पदोन्नती ह्या सगळ्यांच्या व्यवसाय व्यवस्थापनाचं स्वरूप निश्चित होईल आणि मग त्यातून पगार वाढ, पदोन्नती ह्याबद्दलची इतर मान्यता ज्या आहे त्याचं सगळं
स्वरूप हे निश्चित केलं जाणार आहे. मग हे जे आहे PSSB जे आहे, तर PSSB काय आहे, तर ही NCTE NCTE ही टीचर काउन्सिल आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या PSBचं अपग्रेडेशन होईल आणि ह्या अपग्रेडेशन नंतर ही जी व्यावसायिक मानकं आहेत ही NCTE तयार करेल. ही NCTE 2025 पर्यंत ही मानकं ठरवली जातील की शिक्षकाचं स्टँडर्ड कसं असलं पाहिजे, म्हणजे शिक्षकाला किमान अर्हता कोणत्या असल्या पाहिजे, त्याला कोणती कौशल्य असली पाहिजे. दरवर्षी शिक्षकांचा परफॉर्मन्स ठरवला जाईल ह्या मानकांच्या आधारे आणि मग त्यानंतर त्या कामगिरीचं मापन केलं जाईल. ते मापन कशासाठी असेल, तर हे शिक्षक मुलांपर्यंत कितपत पोहोचले, म्हणजे त्यांनी किती डिग्र्या घेतल्या ह्यापेक्षा शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करत करत विद्यार्थ्यांमध्ये किती बदल केले, विद्यार्थ्यांनी काय काय अचीव्ह केलेलं आहे, हे सगळं पाहण्याचं काम ही मानकं निश्चितपणे करणार आहेत. आणि म्हणूनच हे जे CMP दिसतंय आपल्याला, तर ह्या CMP मध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या शिक्षकांची निवड होईल. त्यात त्यांना पदोन्नती करणं, त्यांना वेतन वृद्धी देणं, ज्यामुळे सगळ्या शिक्षकांना आपलं उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी शिक्षकाच्या पदाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कार्यकाळ, पदोन्नती, वेतन संरचना याचा एक सशक्त आकृतीबंध विकसित केला जाईल आणि ह्या आकृतीबंधानुसार शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून ते पुढे पुढे जात राहतील. शिक्षकांच्या कामगिरीच्या या योग्य मूल्यमापनासाठी एक निकष प्रणाली ठरवली जाईल. ही निकष प्रणाली आहे, ही निकष प्रणाली जी आहे ती आहे राष्ट्रीय व्यावसायिक मानकांवर ही आधारित असेल आणि त्यातून शिक्षकांचं CPD ही आवश्यक करण्यात आलेले आपल्याला माहितीये की व्यावसायिक विकासासाठी त्यांनी किती तास गुंतवले, शाळेसाठी आणि समाजासाठी कशी सेवा केली आणि विद्यार्थ्यांचं योगदान कसं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचं ची अध्ययन निष्पत्ती त्यातून कशी घडत गेली हे पण त्यातून निश्चित होईल. मग शिक्षकाला एका शालेय टप्प्यात आपल्याला माहितीये की हे जे टप्पे आहेत फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल, सेकंडरी, तर यातून त्यांची व्यावसायिक प्रगती तर उपलब्ध होईलच, पण त्यातून निम्न शालेय टप्प्यातून त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल आणि त्यातून विद्यार्थी हे ते शालेय शिक्षक आहेत ते पुढे पुढे जात राहतील आणि एका टप्प्यातून पुढे जाण्याची त्यांना सोय असेल. म्हणजे ही पण एक नवीन सुधारणा आहे की ज्यामध्ये शिक्षकांना एकाच म्हणजे प्राथमिकला जर ते शिकवतायत तर आता फार कमी संधी आहेत प्राथमिक मधून माध्यमिकला जाण्याची, माध्यमिक मधून उच्च माध्यमिकला जाण्याची, तर त्या संधी स्तरानुसार शिक्षकांना देण्यात येतील आणि म्हणूनच याला CMP म्हणलंय की करिअर मॅनेजमेंट आणि प्रोग्रेशन ऑफ टीचर ची सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षक विद्यार्थी किंवा शिक्षकांच्या नेतृत्वाच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी काम केलं जाईल. आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापन कौशल्य प्रत्येकालाच असणं गरजेचं आहे. कोणतंही काम करायचं असेल तर व्यवस्थापन येणं गरजेचं आहे, परंतु त्याआधी नेतृत्व गुण असं लिहिलंय. प्रत्येक शिक्षकामध्ये नेतृत्व गुण असणं गरजेचं आहे, कारण शिक्षक हे विद्यार्थ्यांचं नेतृत्व आहे, मुख्याध्यापक हे शिक्षकांचं नेतृत्व आहे, केंद्र प्रमुख हे सर्व शाळांचं नेतृत्व आहे, विस्तार अधिकारी हे गटाचं नेतृत्व आहे. तर अशा पद्धतीने हे नेतृत्व गुण शिक्षकांमध्ये यावे यासाठीची प्रशिक्षित करण्याची यंत्रणा त्यामध्ये असणार आहे. मग व्यवस्थापक कोण आणि नेतृत्व म्हणजे नेमकं काय, तर याचा थोडासा आपण जर विचार केला, यामधला फरक जर आपण लक्षात घेतला, तर व्यवस्थापक हे बदलाला प्रतिसाद देतात निश्चितपणे आणि सांगितलेलं ओबे द ऑर्डर करतात, मात्र नेतृत्व हे बदल घडवत जातं. त्याचबरोबर व्यवस्थापकांकडे खूप चांगल्या कल्पना असतात, मात्र नेतृत्व काय करतं तर चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करतात. कल्पना असणं वेगळं आणि चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी वेगळं असतं. व्यवस्थापक काय करतात तर माहिती खूप मिळते, त्या माहितीचं निश्चितपणे आदान प्रदान करतात, परंतु नेतृत्व काय करतं की ही माहिती खरी आहे का याचा पाठपुरावा करतील, याचं प्रात्यक्षिक घेऊन बघतील, टेस्ट करून बघतील आणि त्यातून यश मिळतंय का ते बघतील आणि मिळणाऱ्या यश अपयशाची निश्चितपणे जबाबदारी हे घेतील. आणि म्हणूनच आपल्याला शिक्षकांचं नेतृत्वाचं विकसन करायचं आहे आणि हे नेतृत्वाचं विकसन करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण CPD ही दरवर्षी 50 तासांची शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी दिलेली आहे आणि म्हणूनच CMP होण्यासाठी अनेक नवनव्या संधी शिक्षकांना दिलेल्या आहेत. आता हे जे पुढचं आहे ते आता आपण 2-3 वेळा बोललो की PSSB की शिक्षकांच्या व्यावसायिक मानक ही जी ठरवली जाणार आहे, हे जे PSSB असणार आहे म्हणजे प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बॉडी, व्यावसायिक मानक निर्धारण मंडळ. हे जे आहेत निर्धारण मंडळ, ही निर्धारण मंडळ ही कुणामार्फत असतील तर ही NCTE मार्फत असतील. NCTE ही टीचर एज्युकेशन रेग्युलेट करत असतं. मग ही जी PSSB आहेत ही एकदा 2025 पर्यंत ती तयार झाली की ती निश्चित केली जातील आणि त्यातून शिक्षकांचा परफॉर्मन्स ठरवला जाईल. आतापर्यंत आपण बघत होतो की किती काळ सेवा झाली की त्याची पदोन्नती होईल आणि त्यांची पगारवाढ होईल. मात्र आता कामगिरी मूल्यांकनाचा आधार लिहिलाय बघा. कामगिरी मूल्यांकन म्हणजे काय तर तुम्ही तुमची नोकरी कितीही हो
होऊ दे, परंतु तुमची कामगिरी मॅप केली जाणार आहे, म्हणजे ती मोजली जाणार आहे. आणि ती मोजण्यासाठी काही निश्चित मानकं असतील, जी स्टँडर्डाइज्ड असतील, जी प्रमाणित असतील, आणि ह्या प्रमाणित मूल्यांकनामधून शिक्षकांची कामगिरी मोजली जाईल आणि त्यातूनच त्यांना पदोन्नतीच्या किंवा पगार वाढीच्या संधी निर्माण होतील. आणि आता सांगितल्याप्रमाणे की ही जी मानकं आहेत ती त्यातून हे मॅपिंग करायचं कसं, तर आम्ही मुलांपर्यंत किती पोहोचलो. अध्ययन निष्पत्ती बघतोय आपण. अध्ययन निष्पत्तीवर मागील 2 वर्षांमध्ये आपण बरंच काम केलंय. असं आलं आणि त्यांनी सांगितलं की इयत्ता 5वीची मुलं हे 3रीचं वाचू शकत नाहीयेत, किंवा 3रीची मुलं वाचू शकत नाहीयेत, किंवा इयत्ता 8वीची मुलं हे 5वीचं गणित सोडवू शकत नाहीयेत, वगैरे वगैरे. मग हे जर असं असेल तर मुलांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये मुलं कमी आहेत. मग ह्या अध्ययन निष्पत्ती मुलांच्या पूर्ण होत आहेत का, हे कामगिरी मूल्यांकनामधून ठरेल. आणि जर कामगिरी मूल्यांकनामधून शिक्षकांचं मॅपिंग झालं की शिक्षक हे पुढे जातील आणि आपोआपच त्यांना ती पदोन्नती आणि पगार वाढ निश्चितपणे मिळेल. आणि म्हणूनच PSSB हे शिक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि ही व्यावसायिक मानकं ही 2030 पर्यंत तर ही पूर्णतः त्याचं काम सुरू होईल. आणि त्यानंतर मात्र दर 10 वर्षांनी आपल्याला माहितीये की प्रत्येक वेळी गरजा बदलतात आणि गरजानुसार मानकं बदलतात. आपल्याला माहिती होतं का काही वर्षांपूर्वी की असं ऑनलाईन आपण कुणाशी बोलू, आपण ऑनलाईन सगळे एकमेकांशी जोडले जाऊ, आणि प्रशिक्षण असेल किंवा चर्चा संवाद असतील, ह्या अनेक ज्या ऍप आहेत ह्यांच्या मार्फत म्हणजे ऑनलाईन आपण जोडले जाऊन होईल. म्हणूनच गरजा जसजशा येत जातील त्याप्रमाणे व्यावसायिक मानकं ही पुनर्विलोकन केली जातील. पुढचं जे आहे ते आहे शालेय नेतृत्व. आपल्याला माहितीये की नेतृत्व काय असतं. मग नेतृत्व असणारा शिक्षक कसा असावा, तर तो बदल घडविणारा असावा, अपेक्षित बदल घडविणारा असावा, चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करणारा असावा, त्यासोबत ज्या नवीन अध्यापन शास्त्रीय पद्धती येत आहेत त्या पद्धती वापरून त्यांचा पाठपुरावा करणारा असावा, त्याचबरोबर जे यश मिळतंय त्या यशामध्ये सर्वांना सहभागी करून घेणारा असावा. आणि व्यवस्थापकीय नेतृत्व पेक्षा नेतृत्वक्षम शिक्षक हे आज गरजेचे आहेत. आणि म्हणूनच CPDच्या सुविधा दिलेल्या आहेत की 50 तासांची CPD म्हणजे व्यावसायिक विकासाची सुविधा दिलेली आहे. हे 50 तास त्यांच्या सोयीप्रमाणे असतील, त्याचबरोबर त्यांच्या आवडीप्रमाणे असतील. हा एक सर्वात महत्वाचा भाग. आवडीप्रमाणे म्हणजे काही संधी दिल्या जातील की काही वैकल्पिक विषय दिले जातील की तुम्हाला नेमकं काय आवडतंय त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ऑनलाईन व्यावसायिक विकास करून घ्या. म्हणजे कला क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, गणितीय क्षेत्र असेल, किंवा भूगोलासारखे विषय असतील, किंवा इतर विषय असतील, त्या सर्व विषयाचा वैकल्पिकता आपल्या समोर ठेवली जाईल आणि त्यातून आपण निवड करून आपला स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आपण तयार होऊ. आणि म्हणूनच CPD ही 50 तासांचं असेल 1 वर्षामध्ये. आणि त्या 1 वर्षामध्ये आपल्याला त्या ऑनलाईन संधी दिल्या जातील. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्यावर किंवा शिक्षकांच्या स्वतःच्या व्यावसायिक म्हणजे नोकरीमध्ये कुठल्याही अडचणी न येता ह्या ऑनलाईन कोर्सेस मधून शिक्षक हे स्वतःची व्यावसायिक तयारी करतील. त्याचबरोबर आता आपण बघितलं की दिव्यांग किंवा अक्षम, अध्ययन अक्षम मुलं आहेत तर त्यांच्यासाठी प्रमाणपत्र छोटे कोर्सेस हे सुद्धा डाएटच्या स्तरावर किंवा राज्यस्तरीय यंत्रणेमार्फत हे दिले जातील, ज्यातून शिक्षकांना असं अडचणी येऊ नये की माझ्या वर्गामध्ये अपंग विद्यार्थी आहेत, समावेशित विद्यार्थी आहेत, आणि ह्या दिव्यांग समावेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी मला कुठेतरी अडचणी येत आहेत असं त्याला वाटता कामा नये. आणि म्हणूनच त्या शिक्षकांना अशा प्रकारच्या CPD विविध संधींमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवणं अपेक्षित आहे. मग या संधीमध्ये पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, अध्ययन निष्पत्तीचं मूल्यांकन, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा क्षमताधिष्ठित अध्यापन की ज्या विषयाच्या क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त व्हाव्यात, किंवा अनुभवाधिष्ठित अध्ययन म्हणजे काय नेमकं, तर मुलं शिकतायत पण त्याचा अनुभव घेत नाहीयेत. आम्ही शाळेमध्ये खूप शिकलो की क्षेत्रफळ कसं काढायचं ते, आणि क्षेत्रफळ काढणं हे शिकलो, आम्हाला सूत्र माहिती झाले, आम्ही गणितामध्ये ते बसवू लागलो आणि पटापटा उत्तरं देऊ लागलो. मात्र जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा तो एक गवंडी सांगतो एवढे पैसे लागतील कारण इतकं बांधकाम झालेलं आहे, तेव्हा मात्र आपल्याला नेमकं कळत नाही. मग हे अनुभवाधिष्ठित अध्ययन याला म्हणायचं का, तर त्याच्यावरही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने निश्चितपणे विचार केलाय. त्याबरोबर क्रीडा, कथाकथन म्हणजे हे जे आम्ही सहशालेय म्हणायचो हे आता सहशालेय राहिलेलंच नाही. तर हे सगळं एकात्मिक झालेलं आहे आणि 21व्या शतकातील आव्हानांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या सगळ्या एकात्मिक विषयांचा अभ्यास ह्या मध्ये होण्यासाठी शालेय नेतृत्वाने काय काय शिकलं पाहिजे ते स्वतःची आवड लक्षात घेऊन, आवड असली की माणूस सवडीने वेळ काढतो आणि म्हणूनच त्यासाठीची सोय यामध्ये करून दिलेली आहे. आणि म्हणूनच शालेय नेतृत्व म्हणजे शिक्षकाचं नेतृत्व हे सक्षम होण्यासाठी आपल्याला ही संधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेली आहे. मग केवळ शिक्षकांनाच ही संधी दिलेली नाहीये, तर त्याच प्रकारे मुख्याध्यापकांना म्हणजे प्राचार्यांना किंवा शाळा समूहाच्या नेतृत्वांना किंवा मुख्याध्यापकांना या सर्वांना नेतृत्वाची कौशल्य, व्यवस्थापनाची कौशल्य आणि सातत्यपूर्ण विकास होण्यासाठी
करण्यासाठी संधी दिलेल्या आहेत. मग ह्या संधी काय आहेत तर नेतृत्वाच्या कार्यशाळा आहेत, व्यवस्थापनाच्या कार्यशाळा आहेत, ऑनलाईन विकास संधी आहे, सर्वोत्कृष्ट उपक्रम जे आपण तयार करतोय त्यासाठी काही ऑनलाईन व्यासपीठ असतील की त्या व्यासपीठांवर आपण आपले उपक्रम इतरांना शेअरिंग करू शकतो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राने आम्हाला एक नवी दिशा दिली आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं की शेअरिंग हे खूप महत्वाचं आहे. मी काय करतोय हे सर्वसमावेशक होऊ द्या, सर्वांपुढे येऊ द्या, म्हणजे ते काय करतायत ते आम्हाला कळेल, आम्ही काय करतोय ते इतरांना कळेल आणि त्यातूनच खूप चांगल्या गोष्टी शाळांपर्यंत जातील, शिक्षकांपर्यंत जातील आणि त्यातूनच उत्तम बदल घडत जातील. आणि म्हणूनच ह्या 50 तासांच्या संधी ह्या सर्व प्रकारच्या नेतृत्वांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने संधी दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच आता आपण शेवटाकडे येतोय आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला सांगता येईल की व्यासंगी शिक्षक कोण तर पुस्तकाच्या खोलवर घुसणं आणि पुस्तकाच्या बाहेर उंच भरारी घेणं हे अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मला म्हणजे मी एक शिक्षक, एक चांगला शिक्षक जर मला व्हायचं असेल तर मला मनापासूनच्या तयारीची गरज आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक शिक्षणाबद्दलच्या खूप मोठ्या अपेक्षा दिलेल्या आहेत आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारसी सांगितलेल्या आहेत. आणि ह्या शिफारसी अशासाठी आहेत की आमच्या राज्यातला, आमच्या राष्ट्रातला, आमच्या प्रत्येक गावातला जो एक शिक्षक आहे ते शिक्षकांचं सक्षमीकरण व्हावं, एक प्रज्ञावान शिक्षक विद्यार्थ्यांना मिळावा ज्यातून विद्यार्थी सक्षम होतील. आणि आपण बघतोय की गरज ही शोधांची जननी आहे आणि आपण जे जे आजपर्यंतचा जो विकास करत आलो त्यातून काही गरजा आहेत, काही संशोधन आहेत आणि गरजेतून आम्ही स्वतःला बदलवून घेतलं, संशोधनातून आम्ही स्वतःला बदलवून घेतलं. म्हणजे काही वेळा फक्त गरजच असते असं नाही. म्हणजे एक आगगाडी आली आणि ती आगगाडीनी सगळे दुनिया बदलली की आम्हाला माहित नव्हतं दळणवळणाची साधनं काय आहेत आणि ह्या दळणवळणाच्या साधनांनी आगगाडी आली तेव्हा आम्हाला वाटलं की सगळे प्रश्न आमचे दूर झाले आणि ही गरज आमची संपली. आणि म्हणूनच ही जी कोळशावर चालणारी रेल्वे होती त्यातून आम्हाला नंतर जेव्हा वापर सुरू झाला तेव्हा नवीन गरजा सुरू झाल्या की ह्या साधन संपत्ती ही कमी प्रमाणात आहे आणि मग तशी संशोधन व्हायला लागली, तशी इलेक्ट्रिक रेल्वे आली आणि मग इलेक्ट्रिक रेल्वेने आम्हाला सांगितलं की आता संपलंय, आता गरज संपली आहे. पण जेव्हा इलेक्ट्रिक रेल्वे आली म्हणजे आता अडचणी संपल्या आहेत, पण आपल्याला माहितीये की विजेची सुविधा जास्तीची नाहीये, ती पण खूप कमी आहे. मग इलेक्ट्रिक रेल्वेला पर्याय म्हणून डिझेल रेल्वे आल्या, डिझेल सुद्धा कमी आहे. ह्या पद्धतीने गरजा संपत नाहीयेत आणि त्या गरजांमधून अनेक गोष्टीकडे आपण जात आहोत आणि हे जे बदल होत आहेत ते बदल आम्हाला अंगीकारावे लागतील आणि त्यातून चांगल्या बदलांकडे जावं लागेल. केवळ गरजेतून बदल होतात असं नाही, तर आपल्याला माहितीये की जिज्ञासेतूनही बदल होतात. आणि म्हणूनच आपण जमिनीवर आहोत पण खाली काय, अवकाशात काय याची जिज्ञासा आपल्याला नेहमीच लागून राहिलेली असते. आणि मग अवकाशामध्ये आपण बघतोय की कल्पना चावला गेली, ज्यांनी कल्पना केली नव्हती कोणी आणि चंद्रावर पाऊल ठेवलं, त्यानंतरही पुढे अवकाशात कल्पना चावला आणि त्यांचा चमू गेला. पण त्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की काही होत नाही, हे आम्ही स्वप्न पाहतोय, ह्या जिज्ञासा पूर्ण होतात की नाही. पण मग त्यानंतर सुनीता विल्यम्स पुढे गेली आणि स्पेस वॉक झालं, म्हणजे आश्चर्य सगळं खुलं झालं आणि ते खरं तर वास्तवात आलं. म्हणजे जिज्ञासेतूनही, अनेक प्रश्नातूनही माणूस स्वतःला बदलवू शकतो. अनेक संशोधनं झाली आणि त्या संशोधनातून आम्ही स्वतःला बदलवलं आणि म्हणून कॅन्सर सारखे दुर्धर आजारातनं अनेक लोक आज बरे होताना दिसत आहेत. जे 10 वर्षांपूर्वी कॅन्सर झाला म्हणजे मृत्यू हे आम्हाला माहिती होतं, परंतु आज तसं नाहीये. म्हणजे या सगळ्या बदलातून आम्हाला जायचंय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा आम्हाला नवीन बदल सुचवणारा आहे आणि ह्या बदलातूनच आपण अनेक स्वतःमध्ये योग्य आणि उत्तम बदल घडवत जाणार आहोत. आणि म्हणूनच ही संधी आहे, हे जे वेबिनारचं आयोजन केलं आहे ही एक संधी आहे की या संधीतून आमच्या विचार प्रक्रिया विकसित होतील, या विचार प्रक्रियांची शृंखला वाढेल आणि त्यातून आम्ही नवीन नवीन गोष्टी ऐकत राहू. आणि म्हणूनच ह्या संधीचं सोनं आपण सर्व कराल अशी मला निश्चितच अपेक्षा आहे. आणि ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून आपण एक बलशाली भारत, बलशाली महाराष्ट्र आणि एक सक्षम औरंगाबाद आपल्या सर्व शिक्षकांच्या रूपाने निश्चितपणे ही पर्यवेक्षीय यंत्रणा जी आहे जिल्ह्याची हीच अपेक्षा करत आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण ऐकतोय म्हणजे त्यातून आपण आपले विचार बदलतोय आणि या विचारातून स्वतःला सक्षम करण्यासाठी तयार करतोय आणि ह्या तयारीतूनच पुढचं निश्चित उज्ज्वल भवितव्याची अपेक्षा. व पर्यवेक्षीय यंत्रणेचे आणि डाएटचे आभार आणि नोडल अधिकारी योगेश्वर जाधव सर यांनी जी संधी दिली त्याबद्दल पुनश्च आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.